तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। महाराष्ट्र शासनाच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि लोकाभिमुख अशा मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम यांनी सुरू केलेली आहे। बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी BR मोहन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवशंकर भारसाकडे यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण जिल्ह्यात हे अभियान यशस्वीपणे राबवण्यात आले। या अभियानात जळगाव जामोद तालुक्यातील 12 ग्रामपंचायतीने सहभाग घेतला होता। अतिशय चुरशीच्या या स्पर्धेत जळगाव जामोद तालुक्याने आपल्या अद्वितीय आणि लोकोत्तर कामगिरीच्या बळावर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलंय। या अभियानांतर्गत आदर्शवत कार्य करणाऱ्या सुरज ग्रामपंचायतीने जिल्ह्यात सर्वोच्च गुणांचा टप्पा पार करत प्रथम क्रमांकाचे 15 लाख रुपयांचे बक्षीस मिळवले। गटविकास अधिकारी संदीप कुमार मोरे आणि अभ्यासू विस्तार अधिकारी राजेंद्र कोलते, दूरदृष्टी असणाऱ्या सरपंच लता मधुकर टापरे, कार्यक्षम ग्राम अधिकारी कविता जवंजाळकर, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, शिक्षक, विविध बचत गट, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ यांच्या प्रयत्नामुळे हे यश संपादन झाले आहे। त्याच्यासोबत द्वितीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या झाडेगाव ग्रामपंचायतला 10 लाख रुपये तर तृतीय क्रमांकावर असणाऱ्या माऊली ग्रामपंचायतला 8 लाख रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे। त्याच्यासोबत तालुक्यातील बोराळा व सातळी ग्रामपंचायतला प्रोत्साहनपर प्रत्येकी 5 लाख रुपयाचे बक्षीस देण्याची घोषणा शासनाकडून करण्यात आली आहे। MCN न्यूज मराठीकरिता वैभव वडोदे, जळगाव।